वेलकम स्टुडंट्स. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधला वर्ब हा टॉपिक पाहत आहोत. तुम्हाला माहिती आहे की वर्बची डेफिनेशन याच्यापूर्वी पाहिलेली आहे आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकत असताना शॉर्टमध्ये. आज आपण डिटेलमध्ये वर्बचे प्रकार शिकणार आहोत. आता वर्ब म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की वर्ब मीन्स द वर्ड विच कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ द sentence that denotes about action, state, position, etc. तर इथं वर्ब कशाला म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी काही उदाहरण बघूया आपण. पहिल्यांदा बघा, रेणुका इज लर्निंग grammar. So students, in this sentence is learning is called a verb. Is learning ला verb म्हणतो. आता जनरली अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर वर्ब येतं. तर वर्बल क्वेश्चनमध्ये सुरुवातीला येतं. इन द बिगिनिंग, इट कम्स इन द बिगिनिंग. फॉर एक्झाम्पल, डू दे कम हिअर. सो इन दिस सेंटेन्स डू हे वाक्याच्या सुरुवातीला आले. डू हेल्पिंग वर्ब आहे आणि कम बघा, म्हणजेच वर्बल सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कम्स इन द बिगिनिंग. तर मेन वर्ब कधी येतं? सब्जेक्टच्या नंतर येतं बघा. इन असर्टिव्ह सेंटेन्स अँड इन असर्टिव्ह सेंटेन्स अँड इन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स वर्ब कम्स आफ्टर सब्जेक्ट. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये मात्र ते वाक्याच्या सुरुवातीला येतं बघा. उदाहरणार्थ बघा, ओपन युअर माउथ. In this sentence, open is called a verb. It is imperative sentence, so it has come in the beginning. पण जर का त्यात रिक्वेस्ट केली असेल किंवा निगेटिव्ह असेल तर बघा, डोंट गो देअर. सो इट इज निगेटिव्ह असल्यामुळे काय झालं? डोंट, डू हेल्पिंग वर्ब आलं, गो मेन वर्ब आलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कळलं पाहिजे की वेगळ्या पॅटर्नमध्ये वर्बची जागा बदलते. असं सांगता येणार नाही की वर्ब वाक्याच्या सुरुवातीलाच येईल, वाक्य म्हणजे सब्जेक्टच्या नंतर जे येईल. त्या सेंटेन्सच्या कन्स्ट्रक्शननुसार वर्बची जागा बदलते. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये बघा, हाऊ लकी शी was. So it is exclamatory sentence. Type of sentence is exclamatory. मग इथं कुठं गेलं वर्ब? तर वाक्याच्या शेवटी गेलं. तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला, मध्ये, शेवटी त्या कन्स्ट्रक्शनप्रमाणे वर्बची जागा असते. तर व्हॉट इज वर्ब कुठं असतं आपण पाहिलं. आता वर्ब कधी सिंगल असतं. वर्ब बघा, सिंगल वर्ब असतं. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. सिंगल वर्ब कसं असतं? सिंगल असेल, एकापेक्षा जास्त वर्ब येतील, हेल्पिंग वर्ब असेल, मेन वर्ब असेल, त्याचे टाईप आपण शिकणार आहोत. आता एक्झाममध्ये तुम्हाला काय केलं जातं? तुम्हाला विचारलं जातं की अंडरलाईन द वर्ब आणि नेम द टेन्स. बऱ्याच विद्यार्थ्याला कळत नाही की वर्ब एकटं नसतं. कधी वाक्यात एकापेक्षा जास्त वर्ब असू शकतात. जर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब असेल तर ती 2पेक्षा जास्त असतात. 2 असतील, मग विद्यार्थी फक्त एकालाच अंडरलाईन करतो, गडबड होते मग. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल, ही कुड हॅव गॉट इट. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जर अंडरलाईन द वर्ब म्हणल्यावर विद्यार्थी काय करतील? गेटचा पास्ट टेन्स, परफेक्ट टेन्स आहे गॉट, यालाच अंडरलाईन करतील. पण बाकीचे उरलेले पण आहेत ना, कुड आणि हॅव, हे तिघंच आहेत. 1 2 3.
या तिघात मिळून जे तयार झालं याला म्हणायचं व्हर्बल फ्रेज. काय म्हणायचं? व्हर्बल फ्रेज किंवा व्हर्ब फ्रेज म्हणायचं. व्हर्ब फ्रेज ही व्हर्ब फ्रेज आहे, हे या तिघात मिळून बनलेलं आहे. ओके, तर यानंतर आफ्टर दिस विल स्टडी टाइप्स ऑफ व्हर्ब्स. काय शिकतोय आपण? किंवा काइंड्स ऑफ व्हर्ब्स. सो सी द टॉपिक, काइंड्स ऑफ व्हर्ब्स. आता कोणकोणते काइंड्स आहेत बघूया आपण. व्हर्ब, हे ट्री डायग्रामद्वारे बघणार आहे आपण. व्हर्बचे दोन प्रकार आहेत. एक पहिला हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब स्टुडंट्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलियरी व्हर्ब. आणि दुसरा आहे तो मेन व्हर्ब. कोणता आहे? मेन व्हर्ब. यालाच प्रिन्सिपल व्हर्ब असं पण म्हणतात. काय म्हणतात? प्रिन्सिपल व्हर्ब असे म्हणतात. प्रिन्सिपल व्हर्ब. प्रिन्सिपल व्हर्ब, मुख्य व्हर्ब. आता बघा, याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्बमध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. ते कोणकोणते आहेत बघा. दे आर प्रायमरी व्हर्ब्स. PRIMARY, प्रायमरी व्हर्ब्स. आणि दुसरा आहे मोडल व्हर्ब्स. मोडल व्हर्ब्स. अशाचे दोन प्रकार पडतील. प्रायमरीमध्ये अगेन पुन्हा काय येईल बघा. ए टू बी. टू बीमध्ये कोण कोण येईल? ॲम, इज, आर, वॉज, वॅर. हे झालं टू बी. यानंतर बी टू हॅव किंवा टू डू बघूया. टू डू. टू डूमध्ये कोण कोण येईल? डू, डज आणि डीड. तर सी टू हॅव. टू हॅव. टू हॅवमध्ये कोण कोण येईल? हॅव फॉर्म. हॅव, हॅज आणि हॅड. काय काय येईल? हॅव, हॅज, हॅड. हे टू बी येतील प्रायमरीमध्ये. यांचं काम प्रामुख्यानं काय असतं? तर नकार करताना निगेटिव्हमध्ये किंवा क्वेश्चन बनवताना किंवा टेन्स चेंज करताना यांचा उपयोग होतो. कशामध्ये? टेन्स चेंज करण्यामध्ये यांचा उपयोग होतो. लक्षात देणं गरजेचं आहे. बघूया आपण मोडल व्हर्ब कोण कोण आहेत. तर मोडल व्हर्ब्स याला मोडल्स असं म्हणतो. मोडल व्हर्ब म्हणजेच मोडल्स सुद्धा म्हणतो. मोडल्स ते कोण कोण आहेत? तर शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, MIGST, मस्ट, MUST, ऑट टू, OUGHT. ऑटच्या पुढं टू येतं. ऑट टू. नीड, NEED, नीड. डेअर, यूज टू. सो स्टुडंट्स, दीज आर कॉल्ड मोडल व्हर्ब्स किंवा मोडल्स. गॉट इट? तर तुम्हाला कळलं असेल की जनरली रूल आहे की मोडल व्हर्बच्या पुढं, मोडल व्हर्ब दोन प्रकारचे असतात. मोडल याचे वापर दोन आहेत. एक मोडल व्हर्बच्या पुढं काय येतं? एक तर V1 येतं. V1 जसं शाल गो, शुड गो, विल गो, वुड गो, कॅन गो, कुड गो, मे गो, माइट गो, मस्ट गो, ऑट टू गो, नीड गो, डेअर अँड यूज टू गो. तर ह्यांच्या पुढं V1 येईल. आणि दुसरा प्रकार यामध्ये मोडल व्हर्ब प्लस हॅव प्लस V3. बघा, फॉर एक्झाम्पल शॅल हॅव गॉन, शुड हॅव गॉन, विल हॅव गॉन, वुड हॅव गॉन, कुड हॅव गॉन, मे हॅव गॉन, माइट हॅव गॉन किंवा माइट हॅव कम, माइट हॅव रिटर्न, देन मस्ट हॅव सोल्ड वगैरे. यांच्यानंतर हॅव प्लस V3 पण येतात. असे दोन उपयोग आहेत त्याचे. तर यांचे उपयोग काय आहेत? तर एक तर काय म्हणून केला जाईल याचा उपयोग? टेन्स फॉर्मेशनमध्ये. उदाहरणार्थ शी इज कमिंग. इज हेल्पिंग व्हर्ब आहे. बघा, यानंतर आपण बघूया मेन व्हर्ब. पुन्हा मेन व्हर्बचे दोन टाईप पडतात. देर आर टू टाईप्स ऑफ मेन व्हर्ब्स. फर्स्ट इज
ट्रान्झिटिव्ह वर्ब TRANSITIV ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. व्हॉट इज ट्रान्झिटिव्ह? तर ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. आता सेंटेन्सचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या वर्बला ऑब्जेक्टची गरज असते त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. आलं लक्षात? नाही, काय म्हणलो मी? सेंटेन्सचा मिनिंग पूर्ण करण्यासाठी ज्या वाक्याला ऑब्जेक्टची गरज असते त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. जसं आय राईट, मी लिहितो, पण काय लिहितो पुन्हा प्रश्न येतो. मग आय राईट अ लेटर, अ लेटर इज कॉल्ड अ ऑब्जेक्ट, मग आय राईट इज कॉल्ड अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. त्याचप्रमाणे शी ओपन्स, ती उघडते. अरे काय उघडते? शी ओपन्स द विंडो, शी ओपन्स द डोअर. डोअर अँड विंडो काय झालं? ऑब्जेक्ट झाले. मग आता शी ओपन्स म्हटलं तर पूर्ण अर्थ येत नाही, ती उघडते. पुन्हा प्रश्न येतो की त्या समोरच्याला काय उघडते? तर शी ओपन्स द विंडो म्हटलं का अर्थ पूर्ण होतो. जसं की दे आर प्लेईंग व्हॉट? ते खेळतायत, पण काय? आर प्लेईंग फुटबॉल, दे आर प्लेईंग फुटबॉल असं म्हटलं तर वाक्य पूर्ण होईल. म्हणजे फुटबॉलला ऑब्जेक्ट म्हणा, आर प्लेईंग ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. म्हणजे कोण कोण आलं? प्ले, ईट, ड्रिंक, देन राईट, एक्सेट्रा. दीज आर कॉल्ड ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता असे काही वर्ब असतात की ज्याला ऑब्जेक्टची गरज नसते. फॉर एक्झाम्पल ही केम, तो आला. ही केम, आता केम, तो आला, वाक्य पूर्ण झालं. शी वेंट, ती गेली. आय स्लीप, मी झोपतो. दे स्विम, ते पोहतात. आता म्हणजेच थोडक्यात काय? स्लीप, बघा SLEEP, स्लीप. बाय द सेम वे गो, कम, देन द बेबी स्माइल्स, स्माइल, लाप, LAUGH, क्राय. या वर्बना कसले वर्ब म्हणायचे? इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो, कारण याला ऑब्जेक्टची गरज नाही आहे. सेंटेन्सचा मिनिंग पूर्ण होण्यासाठी दे हॅव नो नीड ऑफ अन ऑब्जेक्ट, यांना ऑब्जेक्टची गरज नाही. गॉट इट एव्हरीबडी? तर याच्यामध्ये आणखीन पुन्हा प्रकार पडतात या मेन वर्बमध्येच. काय काय बघा, त्यामध्ये आपण परत बघणार आहे फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब. याच्यातलाच प्रकार काय बघणार आहे आपण? फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. दुसरा प्रकार पडतोय विद्यार्थी मित्र फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब. हे कोणाचा प्रकार आहे? मेन वर्बचा टाईप आहे, मेन वर्ब. बघा नाऊ सी, आफ्टर दिस विल स्टडी फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब. सी दॅट मेन वर्ब. मेन वर्बमध्ये पुन्हा काय? फायनाईट वर्ब, फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट किंवा इनफायनाईट वर्ब. इनफायनाईट वर्ब, फायनाईट, FINIT, फायनाईट वर्ब. आता बघा, कुणाला फायनाईट वर्ब म्हणायचं आणि कुणाला इनफायनाईट किंवा नॉन फायनाईट वर्ब म्हणायचं? तर मी परत एक सांगतोय, ज्या व्हर्बवर सब्जेक्टचा, त्याच्या नंबरचा, सब्जेक्ट, त्याचा नंबर आणि टेन्सचा परिणाम होतो त्याला काय म्हणायचं? फायनाईट वर्ब म्हणतो, ह्या तिघाचा. जसं की आय गो आहे, आय गो, बघा आय गो आहे, पण शी गोज असतं, शी गोज, कळते? शी गोज असतं. बाय द सेम वे हॅव कम, हॅड कम. मग तुम्हाला कळलं पाहिजे की मेन वर्ब आपण जे बघितले, मेन वर्ब, दे आर कॉल्ड फायनाईट वर्ब. मेन वर्ब आहेत ते फायनाईट वर्ब पाहिले. मेन वर्बचा त्यातला एक प्रकार होता काय? फायनाईट वर्ब मेन वर्बमध्ये. आता बघा, फायनाईट वर्ब कुणाला म्हणायचं? तर ज्याचा
ज्याच्यावर सब्जेक्टचा आणि टेन्सचा त्याच्या नंबरचा परिणाम होतो, दॅट इज कॉल्ड अ फायनाईट वर्ब. बाय द सेम मी आपण म्हणतो हॅव गॉन, हॅज गॉन, हॅड गॉन म्हणजे टेन्ससाठी. पण आपण इनफायनाईट वर्बमध्ये परत आपण याचे प्रकार बघतोय. बघा इनफायनाईट वर्ब कोणते आहेत, तर यामध्ये तिघजण येतील. कोण तिघ आहेत बघा, यामध्ये आहेत. पहिला आहे नंबर फर्स्ट, दॅट इज कॉल्ड पार्टिसिपल्स. विद्यार्थी मित्र, पार्टिसिपल्स दोन इन्फिनिटिव्ह, इन्फिनिटिव्ह आणि तिसरा आहे इन्फिनिटिव्ह आणि थर्ड इज कॉल्ड जिरंड्स, GERUNDS. म्हणजे फायनाईट व्हर्ब्सचे पुन्हा आपणाला 3 प्रकार शिकलो होतो आपण. कोणकोणते? फायनाईट व्हर्बमध्ये पार्टिसिपल्स, इन्फिनिटिव्ह आणि जिरंड्स. आता मला सांगा की फायनाईट, आता पार्टिसिपल 2 प्रकारचे असतात. एक प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. जसं गोईंग, गोईंग, रायटिंग, ड्रिंकिंग, ऑल दीज आर कॉल्ड प्रेझेंट पार्टिसिपल्स. म्हणजे व्हर्बला ING लावला का त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. कुणाला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल? वेन वी अटॅच ING टू द व्हर्ब, दॅट इज कॉल्ड अ प्रेझेंट पार्टिसिपल. आणखीन उदाहरणं हजारो उदाहरण देता येतील. प्रत्येक V1ला ING लावला, प्रेझेंट व्हर्बला ING लावला का प्रेझेंट पार्टिसिपल झालं. जसं ओपन असेल ओपनिंग, कम असेल कमिंग, क्राय क्राईंग, गो गोईंग. कळते? जसं की क्लीन क्लिनिंग, टीच टीचिंग, लर्न लर्निंग, अनेक उदाहरणं देता येतील. आणि याचं थर्ड फॉर्म आहे स्टुडंट्स, याचं थर्ड फॉर्म आहे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. कोणतं तिसरं रूप आहे क्रियापदाचं? जसं आपण म्हणतो गोचं थर्ड फॉर्म कोणता? पास्ट पार्टिसिपल, दॅट इज कॉल्ड पास्ट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल बघितलं VING, पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3. क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला कळतं गो, वेन, गॉन. गॉन इज कॉल्ड अ थर्ड फॉर्म. स्पीक, स्पोक, स्पोकन. स्पोकन इज कॉल्ड अ पास्ट पार्टिसिपल. राईट, रोट, रिटर्न. रिटर्न इज कॉल्ड अ पास्ट पार्टिसिपल. त्याचे एक्झाम्पल देता येतील. जसं ब्रेक असेल तर ब्रोकन, थ्रो, थ्रू, थ्रोन, गिव, गेव, गिवन, गिवन. देन ओपन, ओपनड, ओपनड, थर्ड फॉर्म. बेंड, बेंड, बेंड. सेंड, 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 थर्ड फॉर्म. दॅट इज कॉल्ड अ पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल. आता इन्फिनिटिव्ह 2 प्रकारचे असतात. एक टू इन्फिनिटिव्ह म्हणजे टूच्या पुढं V1 लागतात. टू गो, जसं स्पीक असेल तर टू स्पीक, टू ईट, टू ड्रिंक, टू सीट वगैरे. सगळ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे. टू लागून जे क्रियापद टूच्या पुढं V1 येतं. टू ओपन असेल, टू क्रॅक असतं, टू क्राय, टू टीच, टू लर्न, दीज आर कॉल्ड इन्फिनिटिव्ह. ह्याला इन्फिनिटिव्ह म्हणतो. पण हा टू इन्फिनिटिव्ह झाला. कधी कधी बॅर इन्फिनिटिव्ह पण असतं. बॅर ते कुठं येतं तर पहिलं फॉर्म असतो. जसं कॅन गो, कॅन गो. शुड राईट, शुड राईट. मस्ट, मस्ट लर्न. म्हणजे थोडक्यात काय, या मॉडल व्हर्बच्या पुढं जे येतात ना, मॉडल व्हर्बच्या पुढं मॉडल व्हर्ब वापरतो, ह्यांना म्हणायचं बॅर इन्फिनिटिव्ह. म्हणजे V1 असतं फक्त, टू नसतं त्याच्या पुढं, क्रियापदाचं पहिलं रूप. तर व्हॉट आर जेरंड्स? जेरंड्स आर वर्ब प्लस ING अगेन लाईक दिस. ह्याच्याप्रमाणेच असतं, परंतु जेरंडचं फंक्शन वेगळं असतं आणि प्रेझेंट पार्टिसिपलचं फंक्शन वेगळं असतं. प्रेझेंट पार्टिसिपल कशासाठी वापरतात? एक तर टेन्स फॉर्मेशनमध्ये, कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. आणि इथं परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. यामध्ये ING लागेल. तर इकडं हे ING वाला शब्द असतो, पण ते नाऊनचं काम करतं. काय करतं? नाऊन म्हणून वाक्यामध्ये काम करतं. जसं स्विमिंग असेल, स्विमपासून काय झालं तयार? स्विमिंग. हे दोन्ही दिसायला सारखे असतात, पण फंक्शन वेगळं असतं. हे नाऊनचं काम असतं. वाक्याच्या सुरुवातीला जर वापरलं तर काय झालं? स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज, किंवा आय लाईक स्विमिंग, नाऊन म्हणून काम केलं. जसं स्मोकिंग, ड्रिंकिंग, इटिंग, ड्रॉइंग, ऑल दीज आर कॉल्ड व्हॉट? ड्रॉपासून काय झालं? ड्रॉइंग. सिंगिंग, सिंगिंग, SINGING, these are called gerunds. I hope you would have understand what is mean by gerund and what is mean by participle.
तर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. आता काय शिकलो थोडक्यात बघूया. व्हर्बमध्ये पुन्हा व्हर्बचे 2 प्रकार पाहिले आपण पाडले. कोणकोणते पाडले 2 व्हर्बचे प्रकार? एक फायनाईट व्हर्ब आणि दुसरा इनफायनाईट व्हर्ब. फायनाईट व्हर्ब म्हणजे मेन व्हर्ब म्हणून थोडक्यात त्याला आपण मगाच्याप्रमाणेच, जसं गो वेंट गॉन असेल, सिट सॅट सॅट असेल, ड्रिंक ड्रँक ड्रंक असेल, दीज आर कॉल्ड अ फायनाईट व्हर्ब. अँड व्हॉट आर इनफायनाईट व्हर्ब? इनफायनाईट 3 आहेत व्हर्ब. एक तर पार्टिसिपल्स आहेत, त्यात 2 प्रकार पडतात. प्रेझेंट पार्टिसिपल व्हर्ब प्लस आय एन जी, गोईंग, रायटिंग, सिटिंग, ड्रिंकिंग. पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं. कोण कोण? ब्रेक ब्रोकन, ब्रोकन असेल, थ्रोन असेल, गिवन. तुम्हाला क्रियापदाचं 3 रूप माहीत पाहिजे. तिसऱ्या रूपाला काय म्हणायचं? पास्ट पार्टिसिपल. तर आपण इन्फिनिटिव्ह पाहिलं. इन्फिनिटिव्ह म्हणजेच टी ओ टू गो, टू राईट, टू स्पीक. उदाहरणार्थ आय लाईक टू ड्रिंक कॉफी. तर या सेंटेन्समध्ये कुठं आहे इन्फिनिटिव्ह? टू ड्रिंक. टू सी इज टू बिलीव्ह. या सेंटेन्समध्ये कुठं आहे रे? प्रत्यक्षात पाहणं म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं असतं. टू सी इज टू बिलीव्ह. टू सी आणि टू बिलीव्ह ह्या दोघांना काय म्हणायचं? इन्फिनिटिव्ह म्हणतात. गॉट इट? फॉर एक्झाम्पल, शी वॉन्टेड टू हेल्प अस. शी वॉन्टेड टू हेल्प. टू हेल्पला काय म्हणायचं? इन्फिनिटिव्ह म्हणतात. आता त्याचप्रमाणे व्हॉट इज मीन बाय जेरंट्स? आपल्याला माहीत आहे की जेरंट्स म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र हो, जेरंट्स म्हणजे सुद्धा व्हर्ब प्लस आय एन जी, पण याचं कार्य वेगळं आहे. आणि याला पण प्रेझेंट पार्टिसिपलला पण व्हर्ब प्लस आय एन जीच म्हणायचं. याचं कार्य वेगळं. हे व्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. व्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. जसं ड्रिंकिंग वॉटर. बघा, ड्रिंकिंग वॉटर. गॉट इट? बाय द सेम वे रनिंग ट्रेन, रनिंग फॅन, सिंगिंग गर्ल्स, डान्सिंग गर्ल्स. यामध्ये रनिंग, सिंगिंग यानंतर नाऊन आलं. दे आर कॉल्ड अ प्रेझेंट पार्टिसिपल. तसंच पास्ट पार्टिसिपल पण तसंच आहे. कुठल्याही परफेक्ट टेन्समध्ये पास्ट पार्टिसिपल वापरतात. परफेक्ट टेन्स जसं की ही हॅज कम, दे हॅव प्लेड, कम. यू कुड हॅव ब्रोकन इट, ब्रोकन. दीज आर कॉल्ड अ पास्ट पार्टिसिपल. तर जेरंड व्हर्ब प्लस आय एन जी हे नाऊनचं काम करतं. जेरंड म्हणजेच व्हर्ब प्लस आय एन जी वर्किंग ॲज अ नाऊन. ह्यालाच वर्बल नाऊन असं पण म्हणतात. विद्यार्थी मित्र, काय म्हणतात? वर्बल नाऊन असं सुद्धा नाव आहे. सो व्हॉट इज वर्बल नाऊन? यू शुड कम टू नो. वर्बल नाऊन मीन्स वर्ब दॅट इज वर्किंग ॲज अ नाऊन. वर्किंग ॲज अ नाऊन. मी सांगितली याची काही उदाहरणं दिली. सिंगिंग इज व्हेरी नाईस हॉबी. सिंगिंग. आय लाईक रीडिंग. मदर लव्स कुकिंग. कुकिंग इज ॲन आर्ट. रनिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. रनिंग. मी आत्ता जी काय वाक्य सांगतोय त्या वाक्यामध्ये व्हर्ब प्लस आय एन जी असणारा शब्द आहे, तो वाक्यामध्ये काय म्हणून काम करतोय? दे आर वर्किंग ॲज अ जेरंट्स, नाऊन. जेरंट्स आर नाउन्स. ओके. तर तुम्ही मला आता मी काही अंडरलाईन म्हणजे काही सेंटेन्स देतोय, त्या सेंटेन्समध्ये कोणत्या प्रकारचे व्हर्ब्स आहेत तुम्ही सांगाल. बघा, सो आय विल गिव्ह यू सम सेंटेन्सेस. यू हॅव टू नेम द. बघूया आपण क्वेश्चन. नेम द टाइप्स ऑफ verbs. Types or kinds of verbs. बघूया. You can go now. In this sentence, can go. Can is a modal verb. Modal verb. So go is मेन वर्ब. किंवा त्याचं दुसरं नाव काय म्हणूया आपण? यालाच म्हणायचं बेअर इन्फिनिटिव्ह विदाऊट TO2. टू शिवाय असणारं इन्फिनिटिव्ह. हे झालं. दुसरं वाक्य बघा. दिशा हॅज बीन ड्रिंकिंग कॉफी.
ड्रिंकिंग कॉफी, COFFE. In this sentence, has is called a helping verb, been is called a helping verb and helping verb. But drinking is called a main verb. पण ह्याचा दुसरा प्रकार काय आहे? ड्रिंकिंग इज कॉल्ड अ पार्टिसिपल, दॅट इज प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. गॉट इट? प्रेझेंट पार्टिसिपल याला म्हणतात ड्रिंकिंगला. पण मी जर म्हटलं बघा, सियर स्विमिंग is the best exercise, EXERCISE. Swimming is the best exercise. In this sentence, swimming is called a gerund, GERUND. स्विम या शब्दापासून ING लागून काय तयार झाले? हे gerund तयार झालं. इज मेन वर्ब आहे, मेन वर्ब. सो another example, look there. He went there to help his friend. He went there to help his friend. In this sentence, went is called a main verb. पण ही वेंट देअर या पुढे ऑब्जेक्ट नाही, तू वेंट ह्यालाच काय म्हणूया आपण? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं पण म्हणतो. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं देखील म्हणतो, कारण याला ऑब्जेक्टची गरज नाही आहे. ही वेंट देअर टू हेल्प इज कॉल्ड अ इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्ह कळलं? टू इन्फिनिटिव्ह इज कॉल्ड अ टू इन्फिनिटिव्ह. सो नेक्स्ट देन, look there. Flying birds look beautiful. In this sentence, fly पासून ING शब्द लागला. फ्लाइंग बर्ड्स, कसले बर्ड्स? फ्लाइंग नंतर नाउन आले. इट इज नाउन, इट इज ॲडजेक्टिव्ह. हे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजेच ING शब्दानंतर जर का नाउन आलं तर दॅट इज कॉल्ड अ प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणायचं? प्रेझेंट पार्टिसिपल म्हणायचं. तर लुक काय आहे? मेन वर्ब आहे. पण मेन वर्ब असून ते कसलं आहे? त्याला ऑब्जेक्टची गरज नाही आहे इथं. म्हणून या सेंटेन्समध्ये लुक हे काय म्हणून काम करतं? इनट्रान्झिटिव्ह म्हणून पण काम करतं. इनट्रान्झिटिव्ह. सो दॅट्स सिम्पल.